एवढी हालत वाईट झालेली आहे, निष्ठावंतांना आता काही किंमत राहिलेली नाहीये. निष्ठावंत सगळे उपऱ्यांच्या म्हणजे आपण उपरे वेगळे आपल्या डोक्यावर बसवतात हे, पण भाजपच्या निष्ठावंतांच्या डोक्यावरती वेगळे म्हणजे भाजपच्या ते जयंतराव तुम्हीच सांगितलं होतं ना, तसं त्यांचं झालं. आता कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, सगळे माखलेले, घाणीने माखलेले, लडबडलेले ही लोक घ्यायची, निष्ठावंत त्यांचे लंगोट धुवायचे, सगळं साफ करायचं आणि डोक्यावरती घेऊन यांना नाचत सुटायचं. एवढंच निष्ठावंतांचं काम राहिले. ही भाजप आम्हाला मंजूर नाहीये. आता भाजपामध्ये राष्ट्र प्रथम नव्हे तर भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. गुंडागर्दी करणारे, बलात्कारी प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. आणि आपल्यामध्ये आगी लावून प्रत्येक ठिकाणी हेच होतंय. एका मोठा समाजाला डिवचायचं आणि त्याच्या विरुद्ध इतर समाजाला चिडवायचं, म्हणजे हा डिवचलेला समाज विरुद्ध गेला तरी चालेल, पण बाकीचे चिडवलेले एकत्र येऊन हे भाजपला मतदान करतील. कसं करतील हे बघायचं. मी इथल्या मुंबईकरांना, तमाम मुंबईकरांना मी आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, हा लढा आमचा आहेच, मराठी माणसाचा आहेच. पण आज मुंबईमध्ये अनेक पिढ्या राहणारे इतर भाषिक आहेत. ज्या वेळेला मुंबईमध्ये संकट येतं, नैसर्गिक आपत्ती असेल, अतिरेकी हल्ला असेल, तेव्हा पहिल्यांदा जात पात धर्म न विचारता त्याला वाचवायला धावून जातो तो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक धावून जातो. रक्तदान करायला पहिल्यांदा रांग लावून उभा राहतो. तो भाजपवाला नाही राहत. तो तिकडे गोमूत्रासाठी लाईन लावेल, पण रक्तदानासाठी नाही लावणार. गोमूत्र प्राशन करायला लाईन लावतील तिकडे. माणसं मरतायत, नाही गोमूत्र प्राशन केलं तर त्याची जीव वाचतील. हट तुमचं हिंदुत्व. पण रक्तदान करताना सुद्धा शिवसैनिक कधी विचारत नाही की हे माझं रक्त कोणाला जाणार आहे. हे असे अण्णा मला येतील आणि जातील, मलाही खाणारे येतील आणि जातील, ओरबाडून आपल्याला काढलं जातंय. आणि म्हणून आम्ही एक पोट तिडकीने हा लढा उभारलेला आहे. नाही तर आम्ही पण गेलो असतो ना. हे एवढं देश भरून अडाणींनी टाकलेलं आहे, त्याच्यात आम्ही आमची घरं भरली असती. काय फरक पडतोय. पण तसं जर का आम्ही झालो तर राज, तुझे बोललास की आज शिवसेना प्रमुख आमचे आजोबा हे वर्ण आमच्याकडे बघत असतील, त्यांनी त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या मनात आमच्याबद्दल काय झालं असतं. अरे ही आमची पिढी, आम्ही काय होतो, आम्ही काय लढा उभा केला, कशा त्या खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटामध्ये आम्ही हिंमत आणि आत्मविश्वास भरला. आणि ही माझी शेळपट मुलं आणि नातवंड नाही. पण त्यांनी जे आणखीन सांगितले की जगायचं कसं, एकच दिवस जगा पण तो वाघाचा जगा, 100 दिवस शेळीच्या जगण्याला काही अर्थ नसतो. जगायचं असेल तर वाघ म्हणून जगा, आणि शेळी म्हणून जगायचं असेल तर भाजपात जा. जे गेलेत गद्दार त्यांना जाऊ दे. असे अनेक जण आले आणि गेले. जसा अस्वलाच्या अंगावरचा एक केस उपटला तरी काय फरक पडत नाहीये, केस येतच असतात. भाजपला आज राजकारणामध्ये पोरं होत नाही, हे त्यांचं शल्य आहे, आमचं नाहीये. म्हणून मोहन भागवत सांगतायत की अपत्य वाढवा, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अरे होत नाहीत, आम्ही काय करू शकतो, आम्हाला होत आहेत, तुम्हाला होत नाही. कारण मुळामध्ये जे बीज लागतं विचारांचं, ते विचारांचं बीजच भाजपमध्ये नाहीये. नेमका भाजप कशासाठी स्थापन केला गेला हेच त्यांना माहिती नाहीये. नक्की उठायचं कधी आणि बसायचं कधी हेच भाजपला माहित नाहीये. पक्ष जगणार कसा, ही आलेली सूज आहे, हा सत्तेचा माज आहे. आणि हा माज निदान एक लक्षात घ्या, इतिहास वगैरे जो काय कोण बघत असेल, काय बघत असेल मला कल्पना नाही. पण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यानंतर आपण काय बोलतो, सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावरती काय बोलतो, आणि तानाजी मालुसरे, बाजी घोरपडे यांचं नाव घेतल्यावरती काय बोलतो.
मग 400 वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या कपाळावरचा जर गद्दारीचा डाग पुसला जात नसेल तर यांच्या कपाळावरचा डाग पुसायला किती पिढ्या जावे लागतील. आणि मग तुम्ही ठरवायचे, आम्ही तर ठरवलंय. छत्रपती शिवाजी महाराज होता येणं तर शक्यच नाही, त्यांचा मावळाही होता येणं शक्य नाही. पण त्यांनी जे त्यावेळेला केलं, असं काय नेमकं होतं की हे त्यावेळेला त्या मोगलांना टक्कर देणारं तेज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं. आणि त्याच मातीमध्ये आपण जन्मलेलो आहोत. आणि तोच लढा, त्याच आक्रमणाविरुद्ध आज आपल्या हातामध्ये हे शस्त्र हे आलेलं आहे. जगायचं कसं हे आपण ठरवायचं. इतिहासामध्ये नोंद आपली कशी झाली पाहिजे हे आपण ठरवायचं. आणि मला खात्री आहे की जे विचार आम्ही तुमच्यासमोर मांडतो हे विचार नाही, हे सत्य आहे. आणि सत्य नाकारून जर का आज देखील कोणी पुन्हा भाजपच्या नादी लागणार असेल तर केवळ आपलंच नाही तर ते त्यांच्या पण मुलाबाळांचं आयुष्य धोक्यात घालतायत. आणि म्हणून एकच हात जोडून विनंती आहे, मी हात इतर कोणासमोर जोडत नाही, पण हे जे काय सैन्य आहे, हातामध्ये भगवा घेतलेलं सैन्य आहे, त्यांच्यासमोर मी हात जोडतोय. आणि ते हात एवढ्यासाठी जोडतोय की आता वेळ आलेली आहे, हाताची घडी सोडा आणि हातामध्ये मशाल घ्या, इंजिन सोबत आहे आणि विजयाची तुतारी फुंका. आणि हे फक्त छत्रपतींचा महाराष्ट्र करू शकतो. जो सेनापती बापटांनी सांगितलं होतं ना, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. महाराष्ट्र मरू शकत नाही, महाराष्ट्र कोणी मारू शकत नाही. आणि जो राष्ट्राला मारायला येईल त्याला मारल्याशिवाय महाराष्ट्र राहत नाही, हे दाखवण्याची वेळ